नमस्कार, देशनातेमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सैराट चित्रपटातील प्रसंग आठवण करून देणारा एक प्रकार घडलाय। या प्रकरणात खरपुडी गावात राहणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करून तरुणीचे तिच्या नातेवाईकांकडून अपहरण करण्यात आले। या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत एकूण 15 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। यामध्ये संबंधित महिलेचा भाऊ, आई आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे। नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि सहकार्याने लातूर पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळक्याला पकडण्यात यश मिळवलंय। 2 ते 3 ऑगस्टच्या दरम्यान औसा आणि भादा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली। शिवली मोड आणि सिंघाळा येथे एक संशयास्पद गाडी फिरत आहे अशी माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली। पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत गाडीला घेरले। गाडीतील 3 लोक पळून गेले, पण पोलिसांनी 5 जणांना पकडले। त्यांच्याकडून हत्यारे आणि 7,71,250 रुपयांचा माल जप्त केलाय। पोलिसांनी जालना शहर आणि मंठा तालुक्यात घातलेल्या जुगार अड्ड्यांवरील छाप्यात 48 जणांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून एकूण 6,20,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। घर, हॉटेल इत्यादी ठिकाणी हे जुगार अड्डे सुरू होते। गेवराई येथे पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतलंय, तर शिरपूर येथे 5 जणांना ताब्यात घेतलंय। दोन्ही ठिकाणच्या छाप्यात पोलिसांनी 1,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे नोंदवले आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। विशेषतः मतदार याद्यांवर लक्ष देण्याच्या सूचना राज यांनी केल्या आहेत। मतदार यादी तपासा, जुने कार्यकर्ते आहेत त्यांना सोबत घेऊन तुम्ही एकत्र काम केले पाहिजे। कार्यकर्त्यांनी वाद न घालता एकत्रित निवडणुकीची तयारी केली पाहिजे। लोकांशी संपर्क वाढवण्यावर भर द्यावा अशा सूचना राज ठाकरेंनी केल्या आहेत। नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या लष्करी जवानाने 30 जणांना उडवल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। ही घटना रविवारी सायंकाळी 8:30 वाजताच्या सुमारास नगरधन गावात घडली आहे। या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जवानाला पकडून चांगला चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले। कारवरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश करताना अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्याने चक्क बोगस यादी सादर करत पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होतोय। एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य अहिल्यानगर जिल्हा दौऱ्याच्या आधीच पक्ष प्रवेश घोटाळ्याच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघालंय। यादीत नाव असणाऱ्या अनेकांनी आपले व्हिडिओ प्रसारित करत आपण असा पक्ष प्रवेश केलाच नसल्याचा दावा केलाय। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचे मुख्य आरोपी म्हणून नाव समोर आल्याने तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन काही महिने उलटले आहेत, तरीही त्यांनी मलबार हिल येथील सातपुडा हा शासकीय बंगला अद्याप सोडला नाहीये। त्यामुळे त्यांना आतापर्यंत तब्बल 42 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। तर दुसरीकडे महायुतीमधील मंत्री छगन भुजबळ या बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी दादर मधील कबूतरखाना या वारसा लाभलेल्या वस्तूला ताडपत्रीने झाकून टाकले आणि कबुतरांना खायला घालणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याने त्या ठिकाणी सार्वजनिक प्रवेश प्रतिबंधित केलाय। मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतर महाराष्ट्राचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका आयुक्तांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे। नांदणी येथील महादेवी हत्तीणीला सध्या गुजरात मधील वंतारा हत्ती केंद्रात नेण्यात आले, मात्र तिला परत कोल्हापुरात आणण्याच्या मागणीसाठी रविवारी 3 ऑगस्ट रोजी नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर पर्यंत तब्बल 45 किलोमीटर मूक पदयात्रा काढण्यात आली। माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या भूमिकेविषयी नाराजी दर्शवली आहे। त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना सूचक टोला लगावत म्हटलंय की मुख्यमंत्र्यांनी अंबानी कुटुंबियांना फोन करून हत्ती परत करण्याचा आग्रह करावा। मला बैठकीला बोलवलं नाही तरी चालेल, पण आमची मागणी स्पष्ट आहे, हत्ती परत आणा। काँग्रेसला अलिबाग मधून खासदार सुनील तटकरे यांनी सुरुंग लावल्यानंतर काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर यांनी आज अलिबाग सातिर्जे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेत रणशिंग फुंकले। राजाभाऊ ठाकूर यांचे सख्खे बंधू आणि महाराष्ट्र काँग्रेसचे चिटणीस यांचा नुकताच अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झालाय। त्यानंतर काँग्रेस संघटना मजबूतीसाठी प्रवीण ठाकूर यांचे बंधू राजाभाऊ ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आगेकूच केली आहे। सुनील तटकरे यांना तिसऱ्यांदा खासदार होऊ देणार नाही असा इशारा देखील राजाभाऊ ठाकूर यांनी दिलाय।
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।